या पुढच्या प्रक्रिया ज्या ते होऊ शकतात. धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी अकोल्यामधून येते. महापालिकेच्या अकोल्याच्या सभागृहामध्ये काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवक यांच्यामध्ये राडा झालाय. अकोला महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहामध्ये बांगड्या फेकल्याचं कळतंय. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाली आणि त्याच्यानंतर सभागृहामध्ये हा राडा झाला आणि या दृश्यांमध्ये आपल्याला दिसते बांगड्या फेकलेल्या. भाजपच्या शारदा खेडकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 45-32 असा पराभव केला. त्याच्यानंतर हा राडा झाला. एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांसोबत भिडलेत. एमआयएमचे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिले तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएम नगरसेवकांसोबत वाद घातल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे दृश्य आता समोर आलेले आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकलेल्या आहेत. अकोला महापालिकेमध्ये काँग्रेस एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये निवडीनंतर भाजपचा महापौर निवडला गेला त्याच्यानंतर हा राडा झाला आणि बांगड्या फेकण्यात आल्या. काँग्रेस नगरसेवकांनी धमक्या दिल्या अशा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप आहे. क्या बोला? वो दादागिरी कर रहे थे वो। क्या क्या दादागिरी कर रहे थे, दादा लोग सब दादा लोग हैं, दादागिरी कर रहे हैं। तर या काही प्रतिक्रिया देखील येतात आपल्याला. आणि भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाली महापौरपदी आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येते. काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनी तसा आरोप केलाय आणि एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकण्यात आल्याचं देखील आता समोर येते. ही दृश्य आपल्या समोर आहे. उमेश अलोने आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उमेश, महापौर पदाच्या निवडीनंतर हा प्रकार घडला. नेमकं काय झालेलं होतं? काँग्रेसच्या नगरसेवकांनी नेमकं काय केलं? त्यांचं नेमकं काय म्हणणं आणि एमआयएमचा काय आरोप आहे नेमका? अश्विन, अगदी सभा सुरू होण्यापूर्वी जे आहे ते एमआयएमचे नगरसेवक हे काँग्रेस सोबतच्या आघाडी सोबत होते. मात्र ऐनवेळी सभागृहात जेव्हा मतदान झालं तेव्हा एमआयएमचे 3 नगरसेवक जे आहे त्यांनी काँग्रेस समर्थित जी आघाडी आहे त्यांच्या उमेदवाराला मतदान न करता तटस्थ राहणं पसंत केलं आणि यावरून काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत त्यांना त्यांचा रोष जो आहे तो उफाळून आला आणि त्यांनी थेट एमआयएमचे जे नगरसेवक आहेत 3 नगरसेवक त्यातल्या नगरसेवकांवर महिला नगरसेविका ज्या आहेत काँग्रेसच्या त्यांनी बांगड्या फेकल्यात आणि तुम्ही जी आहे ती गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी हे केला. आणि सभागृहात अश्विन सर्वात पहिलीच आजची विशेष सभा जी होती ती तिथे सभागृहातल्या राड्यानं गाजली आणि अकोला महापालिकेचा जो आहे आतापर्यंत इतिहास जो आहे प्रत्येक सर्वसाधारण सभेत जो आहे तो राडा झालेला आहे आणि आज पहिली सभा जी आहे नवीन निवडणूक झाल्यानंतरची ही सभा ही राड्यानंच सुरू झाली. त्यामुळे जो इतिहास आहे अकोला महापालिकेचा जो कुप्रसिद्ध अकोला महापालिका आहे त्याची सुरुवात आज झाली असं म्हणावं लागेल. आणि आता जे आहे ही निवड झाल्यानंतर सर्व नगरसेवक बाहेर निघाले. मात्र बाहेर निघाल्यानंतरही एमआयएमच्या नगरसेवकांबद्दल जो आहे तो रोष काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दिसला. मोठा पोलीस बंदोबस्त इथे आहे. मात्र बांगड्या फेकण्याचे प्रकार झाल्यानं जे आहे ते निवडणुकीला काहीसं आजच्या गालबोट लागलं असं म्हणावं लागेल. मात्र आता इथून पोलीस बंदोबस्तात एमआयएमच्या नगरसेवकांना त्यांच्या घरापर्यंत घरी हलवण्यात आलेलं आहे. अश्विन, धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता बातमी कल्याण डोंबिवलीमधनं. कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलंय. उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांचं नाव समोर येतंय. त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल आणि उपमहापौर असतील भाजपचे राहुल दामले. सध्याची ही माहिती समोर येते. आता बातमी चंद्रपूरमधून आहे. काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचा फटका इकडे पक्षाला बसू शकतो कारण काँग्रेसमधल्या अंतर्गत वादामुळे नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी केलाय. काँग्रेसशिवाय इतर 15 नगरसेवकांच्या जोरावर चंद्रपुरात सत्ता स्थापन केली जाऊ शकते असा विश्वासही जोरगेवारांनी व्यक्त केलाय. आमदार किशोर जोरगेवार आहेत. किशोर भाऊ, नवीन डेडलाईन आली आहे आता सत्ता स्थापनेची. काय भाजपकडून प्रयत्न सुरू आहे? भाजपकडून प्रयत्न तेच आहे जे जुने होते की या ठिकाणी 15 जे वेगळे आहेत काँग्रेस आणि भाजप सोडून त्यांना सोबत घेऊन चंद्रपूरच्या विकासासाठी एक स्थिर सरकार देण्याची महापौर करण्याची आमची भूमिका आहे. आणि हा एक पर्याय झाला. दुसरा पर्याय आता निर्माण झालेला आहे. काँग्रेस ही विभाजित झालेली आहे. त्याचे एकदम सरळ 2 तुकडे झालेले आहे.
त्याच्यामुळे काँग्रेसचे दोन्ही भागातले काही नगरसेवक जे निर्वाचित आहे ते काँग्रेसच्या या अशा वागणुकीमुळे नेत्यांच्या ते दुःखी आहेत आणि त्यांनाही असं वाटतं की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नेतृत्व करावं त्यामध्ये आपण सहभागी व्हावं. म्हणजे तू आता हा जो काल प्रकार घडलेला आहे वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या नगरसेवकांमध्ये, याच्यामध्ये कुठेतरी भाजप संधी शोधताय का? हे बघा, भाजप कधीही अशी संधी शोधत नाही. भाजप तर स्वतःची शक्ती आहे परंतु तेच जेव्हा अशा प्रकारची वागणं हे करतात, जनतेने दिलेल्या मॅन्डेटचा ते अपमान करतात, आपल्याच निर्वाचित नगरसेवकांना बंधक बनवून ठेवतात, अपहरण करतात, एकमेकांची डोकी फोडतात, त्यांना धमकी दिली जाते, चाकू दाखवली, शस्त्र दाखवलं जाते, या सगळ्या गोष्टी काही योग्य नाहीये. त्यामुळे आम्हाला काही संधी शोधण्याची आवश्यकता नाही. आमच्या तो दोन पर्याय आहेत, जसं आम्ही सांगितलं, एक उभाटा, वंचित आणि अपक्ष, जो 10चा एक गट तयार झालेला आहे, त्यांच्यासोबतही आमचं बोलणं सुरू आहे. त्यांच्या काही मागण्या आहे, त्याच्यावर आमची चर्चा त्या दिवशी झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर. पुढच्या काळामध्ये आम्ही या दोन्ही शक्यतांना घेऊन पुढे जाऊ. तर भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणतात तेही बघू.